शुभ दिवस. आपल्या मेंदूतील रक्तवाहिनीमध्ये जर रक्ताची गुठळी होऊन काही ब्लॉकेज निर्माण होत असतात, लक्षात घ्या. आणि हे रक्ताची गुठळी निर्माण झाल्यामुळे साहजिकच तेथे ब्लॉकेज निर्माण होतात आणि त्यामुळे त्या भागातील रक्तप्रवाह बंद पडतो. हे अर्धांगवायूचे स्वरूप. आता मेंदूच्या डाव्या भागातील रक्तप्रवाह जर बंद पडला तर शरीराचा उजवा भाग, उदाहरणार्थ उजवा हात, उजवा पाय आणि शरीराचा उजवा भाग यातील ताकद पूर्णपणे नष्ट होऊन शरीराची हालचाल होत नाही. आणि जर उजव्या भागातील रक्तप्रवाह जर बंद पडला तर डाव्या भागातील डावा हात, डावा पाय यांची हालचाल होत नाही. मित्रहो, अर्धांगवायू हा मेंदूचा विकार आहे. अर्धांगवायू हा मेंदूचा विकार असून मेंदूला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या यांच्यामध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होतात आणि साहजिकच ब्लॉकेज तयार होतात. तेव्हा याकडे आपण गांभीर्याने पाहिले पाहिजे, लक्ष दिले पाहिजे. अशा रुग्णांना रक्ताभिसरण, ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होणे अत्यंत गरजेचं आहे. याच्यावर मी तुम्हाला काही घरगुती उपचार सांगत आहे. तेव्हा उपाय असा की 4 चमचे तिळाचे तेल घ्यायचे आणि 4-5 पाकळ्या लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या. त्या लसणाच्या पाकळ्या त्या तेलामध्ये भिजवायच्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळ संध्याकाळ चावून खायच्या. मित्रांनो, हा प्रयोग तुम्ही 1 महिना 2 महिना करून पहा, तुम्हाला आराम भेटणार हे नक्कीच. तेव्हा अर्धांगवायू हा भयंकर आजार आहे, गंभीर स्वरूपाचा आजार आहे. आपल्या शरीरामध्ये रक्तवाहिन्यांचे जाळे असते आणि त्यातून रक्त वाहत असते. प्रत्येक गावाला या रक्तवाहिन्याद्वारे रक्त पुरवठा होत असतो आणि याच्यामध्ये कुठं अडथळा झाला नाही पाहिजे याची आपण दक्षता घेतली पाहिजे. तर याच्यामध्ये ब्लॉकेज होऊ नयेत म्हणून आपण योग्य काळजी घेतली तर आपल्याला अर्धांगवायू हा वायू आजार होणार नाही. रक्ताची गुठळी होऊ देऊ नका. त्यासाठी योग्य ते पथ्य पाळा आणि त्यासाठी मी पुढील भागात आपल्याला अधिक माहिती जाणून देणार आहे. तेव्हा मी सांगितलेला उपाय जरूर करा. इथेच थांबतो मी. धन्यवाद.